महाराज स्वतः जळी स्थळी काष्टी पाषाण सर्व चराचरामध्ये चैतन्य रूपाने भरून उरलेला भगवान कृष्ण परमात्मा, जगातील सर्व संत महात्मे, जगातील सर्व महापुरुष आणि उपस्थित मायबाप, वेळ खूप झालेला आहे. सरळ विषयाला सुरुवात करतो, म्हणजे अधिकचा वेळ घेतला जाणार नाही. स्वर्गवासी परमपूज्य भागवत महाराज गोळेगावकर यांच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबूराव मामा जामखंडेकर यांनी गेल्या वर्षी हा कार्यक्रम ठेवला होता, मला बोलवलं होतं. याही वर्षी मला अत्यंत मानाने सन्मानाने त्यांनी या ठिकाणी बोलवले. आजच्या निरूपणाचा प्रवचनाचा जो विषय आहे तो विषय भागवत महाराज गोळेगावकर जीवन आणि कार्य थोडक्यात, आणि सोबतच ज्ञानेश्वरीमधला अध्याय 4, त्या 4थ्या अध्यायातील मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेकदीप उजळी, ते योगिया पाही दिवाळी निरंतर, या ओवीच्या अनुषंगानं आणि भागवत महाराजांच्या जीवन कार्याच्या अनुषंगानं आजचं निरूपण या ठिकाणी होणार आहे. बडूदेव मला सांगत होते की 1.5-2 तास घ्या, नंतर भजन आहे, त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने आवडतं घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. सरळ विषय सुरुवात करूया. माय माऊल्यानं कुठेतरी एका निमित्तानं आपण सगळे एकत्र आलोय. मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला पाहतायत. गाडगे बाबा मरण्याच्या अगोदर सांगत होते लोकांना, गाडगे बाबा मरण्याच्या अगोदर सांगत होते, आणि गाडगे बाबांचे शेवटचे शब्द होते, बाबांनो फुलवा फुलले, उजेड पडलाय, त्या उजेडात काय पाहायचं ते स्वतःला पाहून घ्या, जगाला पाहून घ्या. वादळी वाराई वात विझे, दिवा विझे, तेव्हा नुसता अंधार असेल, नुसता अंधार असेल, मग आपण एकमेकांना पाहू शकणार नाही. मग काय पाहायचं ते पाहून घ्या. गाडगे बाबाच्या या विचाराने आजच्या निरूपण शिवेला मी सुरुवात करतोय. माय माऊल्याने या ओळीमध्ये जो शब्द आहे, मी अविवेकाची काजळी, म्हणजे काय? अविवेक म्हणजे अंधार आहे, अविवेक म्हणजे अज्ञान आहे, अविवेक म्हणजे दुःख आहे, अविवेक म्हणजे काजळी सारखा काळोख आहे. आलं लक्षात? मी अविवेकाची काजळी असं ज्ञानेश्वर माऊली का म्हणतात. आणि फिरोनी विवेकदीप उजळी, ते योगिया पाही दिवाळी निरंतर. आपण आपल्या जीवनातले सगळे प्रश्न, सगळे चढउतार जगणं जर बुद्धीनं विवेकाने विचार करून आपण जर जीवन जगलो तर आपलं आयुष्य हे काजळीला बाजूला सारणार आहे, प्रकाशमान होणार आहे, आणि त्या प्रकाशात योग्यासारख्या आपल्या जीवनाची अवस्था होणार आहे. योगी सुखातही अडकत नाही, योगी दुःखातही अडकत नाही, योगी सुखाच्या दुःखाच्या पलीकडे जाऊन आत्मानंदामध्ये स्थिर होतो, परमज्ञानामध्ये स्थिर होतो, आणि अतीव सुखाच्या अवस्थेमध्ये ते जीवन जगतो. जगद्गुरु तुकोबारायांचं खूप सुंदर वर्णन केलं. आनंदचे रोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, संपूर्ण देह, संपूर्ण जीवन, बसणं उठणं खाणं पिणं सगळं आयुष्य आनंदमय होतं. आणि म्हणून परमेश्वराचं एक नाव आहे, सच्चिदानंद स्वरूप असतो. तो परमेश्वर कसा असतो? सच्चिदानंद स्वरूप असतो. ती अवस्था जेव्हा प्राप्त होते, जेव्हा विवेकाच्या आधारानं सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन आपण स्वतःकडे बघतो, जगाकडे बघतो, जीवनाकडे बघतो, तेव्हा आपलं आयुष्य सुंदर होतं. एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं की त्याला वेगवेगळे रंग फुटतात.
इंद्रधनुष्यासारखी सुंदरता त्याला प्राप्त होते आणि त्याच्या आयुष्यात आनंदच आनंद असतो. दुःख गळून पडलेलं असतं, अंधार गळून पडलेला असतो आणि फक्त ज्ञानाचा, प्रतिभेचा, जगण्याचा, चारित्र्याचा, विचाराचा, विवेकाचा उजेडच उजेड असतो. त्याच्या आयुष्यात क्षणाक्षणाला रोज मरेपर्यंत, शेवटच्या श्वासपर्यंत दिवाळी आणि आनंदाचा आनंद असतो. या ओळीचा साधा सोपा या ओळीमध्ये विवेक शब्द आहे. एवढ्या एकाच शब्दावर आजचं निरूपण आणि आजचं प्रवचन. माय मावळ्यानं तुम्हाला काय वाटतं विवेक म्हणजे काय असेल? माणसाचं नाव पण असू शकते, पोराचं नाव पण असू शकते. विवेक म्हणजे काय? समजा या लहान लेकराला आपण शेंगा खायला दिल्या भुईमुगाच्या, ते लेकरू काय करेल? तुम्हाला आता बोलायचं बरं, आता मी बोलत नाही, तुम्हाला बोलायचं, मला बोलायचं, संवाद करत करत आपण पुढे जाऊ. नाहीतर काय, महाराज इकडे येतात, बोलतात, सांगतात, महाराज निघून जातात, धूळ उडत आपल्या अंगावर येते, आपल्याला काही कळत नाही, महाराजाला काही कळत नाही, माझ्या जीवनाचा उद्धार होत नाही, तुमच्या जीवनाचा उद्धार होत नाही. कुठेतरी संवाद साधला पाहिजे, बोलला पाहिजे आणि एकमेकाशी संवाद साधत पुढे केला पाहिजे. लहान लेकराला जर आपण भुईमुगाच्या शेंगा खायला दिले तर ते लेकरू काय करेल? बोला नाही मोठं. पाणी भरायला गेले की घागरी मारून मारून एकमेकाला बोलता की नाही? शेताचं भांडण असलं, बंदराचं भांडण असलं की भांडण करून बोलतो नाही आपण एकमेकाला. माझी खिडकी इकडे, तुझी खिडकी इकडे, माझं दार इकडे, माझा कट्टा इकडे, माझी नाली इकडे, माझा कचरा इकडे टाकलेस, तुझा कचरा इकडे आला, माझा कचरा तिकडे गेला. लहान लेकराच्या हातात शेंगदाणे खायला दिल्यानंतर ते लेकरू काय करत? चांगल्या शेंगा, निर्भर शेंगा दिलं तर लेकरू काय करत? काय बोलता? सांगा ना, बोला, मोकळं व्हा. काय होईल? त्यांना अगोदर शेंगा फोडतंय, चोपट बाजूला टाकते ते लेकरू. त्याला कळत नाही चोपडा आणि शेंगदाणा, तरी पण चोपट बाजूला टाकतंय आणि मधला शेंगदाणा खाते. म्हणजे आसार बाजूला टाकतंय, सार तेवढं घेतंय. मग जीवनामध्ये आम्ही तुम्ही कसं जगलं पाहिजे? सार काय आहे, चांगलं काय आहे ते घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. आणि आसार काय आहे, खोटं काय आहे, अविवेकी काय आहे ते टाकून दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सरली पै जैसे एक होऊन मिळाले असे परी निवडून राजहंस वेगळे कीजे. राजहंस काय करतो? त्या दुधामध्ये माती घालून द्या, केरकचरा घालून द्या, काच घालून द्या, दगडधुडे घालून द्या, खडे घालून द्या, पाणी घालून द्या, ते फक्त दूध शोषून घेतं. जे हवंय ते घेतं, जे नकोय ते टाकून घेतं. मग आमची तुमची बुद्धी, भक्तांची बुद्धी, भाविकांची बुद्धी, वारकरीची बुद्धी कशी असली पाहिजे? जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे, जे वाईट आहे ते टाकून दिलं. ते धर्मशास्त्रातला असो, ते अभंगातला असो, ते साधू संतातला असो, ते जगण्यातला असो, रोजच्या घटना प्रसंगातला असो, बसल्यापासून झोपेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही आपल्या रोज काही घडतं त्याच्यातलं जे काही चांगलं ते आत्मसात करायचं आणि जे नको आहे ते टाकून द्यायचं. याला काय म्हणतात? विवेक म्हणतात. विवेक शब्द खूप सुंदर आहे. सकाळी अंघोळ करता करताच मला विवेक शब्दाचा अर्थ सुचला. इकडे यायचं आहे, विचार करायचा, मला बोलायचं आहे. विवेक शब्दाची व्याख्या मी असं करतो. शास्त्र काय करते मला माहित नाही, कोण काय करते मला माहित नाही. विवेक 3 अक्षर आहे. या 3 अक्षरामध्येच त्या विवेक शब्दाचा अर्थ दडलेला आहे. गुरुदेवा, वि म्हणजे विचार, वि म्हणजे विचार आणि वे म्हणजे वेचणे आणि क म्हणजे कर्तव्याला प्राधान्य देणे. विचार कसे असले पाहिजे? विचार शुद्ध असले पाहिजे. विचार कसे असले पाहिजेत? विचार शुद्ध असले पाहिजेत. पहिली आत विवेकाची, दुसरी आत चांगले विचार आणि वाईट विचार, याच्यामध्ये चांगले विचार आपल्याला व्यस्त आले पाहिजे. सर्व व्यस्तो की नाही? आपण शेतामध्ये गेल्यावर कचरा वेचत नाही आपण, सर्व व्यस्ताना बिया थोडे व्यस्तो, बरोबर नाही? व्यस्त आलं पाहिजे. फुलाची छान माळ करताना काय करतो आपण? चांगली चांगली फुलं आपण हे करतो, खराब फुलं बाजूला टाकतो. व्यस्त आलं पाहिजे. आणि क म्हणजे कर्तव्य. कर्तव्यामध्ये कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला प्राधान्य नाही द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ, गावामध्ये खूप मोठ्या महाराजांचं कीर्तन आणि माझी घरामध्ये आई आहे. मी कीर्तनाला जायला पाहिजे का माझी आईची सेवा करायला पाहिजे? आईला दमा आहे, आईला खोकला लागतो, आईला उबळ येते, मला औषध द्यावं लागतं, मला गोळ्या द्यावं लागतं, त्याच्याशिवाय आई तर घडणार नाही, टिकणार नाही, जगणार नाही. मी जर माझ्या आईला घरात टाकून हे मोठा महाराज आलाय, लाखो लोक जमा होतात म्हणून त्याच्या कीर्तनाला जर मी ऐकायला गेलो तर माझ्या कर्मामध्ये बाधा निर्माण झाली. माझ्या कर्मामध्ये बाधा निर्माण झाली, माझं कर्म दूषित झालं. ठरवलं पाहिजे, हा आई आदरणी घरात कोणी मी कीर्तनाला गेला पाहिजे, अवश्य गेलं पाहिजे. आपल्या कर्माला पहिलं प्राधान्य कुठं द्यायचं, पहिलं कार्य कोणतं करायचं हे कळणं म्हणजे वेळ. विचाराची शुद्धता, वि म्हणजे विचाराची शुद्धता, वे म्हणजे चांगलं काय वाईट काय याच्यामध्ये व्यस्त आलं पाहिजे आणि क म्हणजे चांगले शुद्ध कर्म केले पाहिजे आणि पहिल्यांदा कोणतं कर्म करायचं ते आपण ठरवलं पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ मला असं वाटतं की विवेक आहे. लक्षात नाही म्हणत.
आणि अध्यात्म अध्यात्म म्हणतो, धर्म धर्म म्हणतो. अध्यात्म अध्यात्म म्हणजे आहे काय? येता येता मला शब्दाचा अर्थ सुचवा द्यावा. येता येता अध्यात्म हे बघा माई मौलाना, बाहेर काहीच नाही. तुम्ही कितीही भटकंती करा, कुठेही जा, हिमालयात जा, तुम्ही काशीला जा, पंढरपूरला जा, मक्क्याला जा, गैला जा, कुठेही जगाच्या पाठीवर जा, तिथं मन आहे ना सोबत, संसार आहे ना सोबत, सुख दुःख आहे ना सोबत, सगळा परिवार, लेकरं बाळ कुठं घेऊन चालू ना तिकडे. पण कुठेही गेलो तर काय फरक पडणार? कुठे शोधीशी काशी अडतू, कुठे शोधीशी रामेश्वरी, हृदयातला भगवंत राहिला उपाशी. आतला आत्मा उपाशी आहे. किती भटकंती करून, किती कर्मकांड करून, किती बाहेर भटकून कुठं काय थकून बाबून शेवटी घरी यावं लागतं. घरी यावं लागतं म्हणजे कुठे यावं लागतं? आत जावं लागतं. अध्यात्म म्हणजे आत, म्हणजे आत, ध्या म्हणजे आतला ध्यास, बाहेरचा ध्यास नाही. शेताचं कसं होईल की, लेकराचं कसं होईल की, संसाराचं कसं होईल की, आधी स्वतःला तर नीट करा. मीच नीट नाही. मी काय संसार सांभाळणार? मी काय लेकराला सांभाळणार? मी काय चांगला संसार करणार? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अगोदर मी स्वतःला जर व्यवस्थित करू शकलो, स्वतःला तपासू शकलो, स्वतःला बघू शकलो, मी स्वतः मी कोण आहे कळलं, तर माझा संसार सुखाचा होऊ शकतो. म्हणून म्हणजे आत, ध्या म्हणजे ध्यास, आत्मा ध्यास, त्या आत्मारामाचा ध्यास, त्यामधल्या परमात्माचा ध्यास. आत कोण आहे? तोच तर आहे. उठता बसता खाता पिता तोच सांगतोय आपल्याला, हे कर ते कर, चांगलं काय वाईट काय. इथं चूक होते विवेकामध्ये. आणि अध्या म्हणजे आप, ध्या म्हणजे ध्यास, आणि त्वम म्हणजे तन, म्हणजे मन. तन आणि मन एकरूप करा, ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. त्याला आपण अध्यात्म म्हणावं. पहिला मी मला कळणं म्हणजे अध्यात्म आहे. माय मौला वर्गामध्ये गुरुजी शिकवत होते. वर्ग रंगला होता, गुरुजी तल्लीन झाले होते, मुलं तल्लीन झाली होती. एक आगाव मुलगा होता, उन्हाळा मुलगा होता, खूप हुशार होता, चुरुकता, खोड्याळ होता, खटाळ होता. गुरुजी शिकवत असताना हळूच पाठीमागे सरकला, शेतात गेला, एक पक्षी हातात घेऊन आला आणि म्हणाला का गुरुजी परीक्षा घ्यायची. वर्गात आला, सगळ्या मुलांच्या पुढे म्हणाला, चौथीतला मुलगा, गुरुजी तुम्ही खरेच हुशार ज्ञानी असाल, तुम्ही खरेच आत्मज्ञानी असाल आणि प्रतिभावान असाल, तर माझ्या हातामध्ये जो पक्षी आहे तो मेलेला आहे काय जिवंत मला सांगा, मी तुम्हाला खरं ज्ञानी म्हणेन. गुरुजीच्या लक्षात आलं, जर आपण पक्षी मेलेला आहे असं म्हटलं आणि पोरांनी जर पक्षी जिवंत दाखवला तर आपण खोटे ठरलो, आपला अज्ञान आहे. आणि जर आपण म्हटलं पक्षी जिवंत आहे आणि त्या हातातल्या पक्षाला जर पोराने मारून टाकलं दाखवलं, गुरुजी पक्षी मेलेला आहे, म्हणजे मेलेला आहे म्हटलं तरी गुरुजी अडचण, जिवंत आहे म्हटलं तरी गुरुजी अडचण. आता काय उत्तर द्यायचं? गुरुजी गोंधळात पडले. म्हणजे कधी कधी गुरुपेक्षा चेला जास्त हुशार असतो आणि कधी कधी चेल्यापेक्षा गुरु जास्त हुशार असतो. गुरु असतो. गुरु म्हणाला, बाळा तुझ्या हातामध्ये असलेला पक्षी जिवंत आहे का मेलेला मला माहित नाही, पण तुझ्या हातामध्ये असलेला पक्षी जिवंत ठेवायचा आहे की त्याला मारायचा आहे हे मात्र केवळ तुझ्या आणि तुझ्याच हातामध्ये आहे. माझं आयुष्य कोणाच्या हातामध्ये, माझे सुखदुःख कोणाच्या हातामध्ये, माझ्या जीवनाचा उद्धार कोणाच्या हातामध्ये, मी माझ्या जीवनाला कुणीकडे घेऊन जावं हे कोणाच्या हातामध्ये, कुणाच्याच हातामध्ये नाही. ते फक्त आणि फक्त माझ्या हातामध्ये. उद्धारे आत्मा अर्जुना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी स्वतः सुद्धा निमित्त मात्र आहे. मी तुझ्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही, तुला तुझ्या जीवनाचा उद्धार स्वतःला करून घ्यावा लागेल. जरा उद्बत्ती विजवाव, त्रास होतोय. उद्बत्ती दुसरीकडे ठेवा किंवा बाजूला ठेवा, उद्बत्ती दुसरीकडे ठेवा. लक्षात आलं का तुमच्या? माझ्या जीवनाचा उद्धार करणं कोणाच्या हातात आहे? दुसऱ्या कोणाच्या नाही. कोणीतरी ब्रह्मदेव स्वर्गातून खाली येईल आणि माझ्या जीवनाचा उद्धार करेल, कोणीतरी महापुरुष येईल माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या जीवनाचा उद्धार होईल, असं होत नाही, कधीही होणार नाही. माझ्या जीवनाचा उद्धार करायचं की माझ्या जीवनाला संपवून टाकायचं, माझं जीवन बिघडवून टाकायचं, हे कोणाच्या हातामध्ये? सर्वस्वी माझ्या हातामध्ये. आपला हात जगन्नाथ आहे, आपला हात जगन्नाथ आहे, आपला हात ईश्वराचा हात आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आजच्या प्रवचनातली निरूपणातली, जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना, शिकत असताना, जगत असताना, रोजच्या घटना प्रसंगातून जात असताना, संसार करत असताना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बुद्धीने विचार करून करा. कोणी म्हटले, कोणी सांगितले म्हणून आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
डोळसमान विश्वास ठेवा, विश्वास ही महान शक्ती आहे, श्रद्धा ही महान शक्ती आहे. ती श्रद्धा आंधळी नसावी, ती श्रद्धा डोळे घालवणारी, विवेक घालवणारी नसावी. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगताय, मी प्रत्येकाच्या विवेकावर आलेली काजळी दूर करतो आणि त्याच्या विवेकाचा प्रकाश निर्माण करतो. त्या प्रकाशात तुला वाटचाल करायचे, तो प्रकाश मी स्वतः देतो. मी कृष्ण म्हणतोय. आणि ते मी म्हणजे आमच्या तुमच्यातला अहंकार. मी अविवेकाची काजळी, कळत काहीच नाही पण मला सगळं कळते असं आपण दाखवतो. ते काय? अविवेकाची काजळी आहे, अज्ञान आहे, अज्ञानाचा पडदा आहे. आणि म्हणून विवेक शब्द खूप बोलका आहे, खूप छान आहे. जैसे दीप कळिका दाखवते परी बहु तेजाते प्रगती, तैसे सदबुद्धी थे कुठी म्हणून. ही बुद्धी छोटीशी समजायचं नाही. हीच बुद्धी माऊलीकडे होती, हीच बुद्धी तुकोबराकडे होती, हीच बुद्धी नामदेवाकडे होती, हीच बुद्धी धनाबाईकडे, मुक्ताबाईकडे होती, चोखामेळ्याकडे होती, हीच बुद्धी गाडगे बाबाकडे होती, तुकडोजी महाराजांकडे होती, हीच बुद्धी बुद्धाकडे होती, आणि हीच बुद्धी महात्मा वैशिष्ठाकडे होती, हीच बुद्धी कबीरदासाकडे होती, रोहिदासाकडे होती. परमेश्वर सरळ सारखं देऊन दिलं. त्याने विचार केला, बुद्धीने विचार केला, मग ते महान झाले. आम्ही कोणीतरी सांगते, कोणीतरी म्हटले म्हणून विश्वास ठेवतो आणि आंधळे प्राण चालला लागतो, आणि तिथं आमचा तुमचा घात होतो. आणि म्हणून संत कबीरदासजी खूप सुंदर सांगतात, जाका गुरु आंधळा चेला खरा निरंतर, अंधा अंधा ढोलिये ढोनिया खूप पडत. अरे बाबा, गुरुच जर आंधळा असेल आणि चालता चालता खड्ड्यात पडलेला असेल, तर त्या गुरुच्या पाठीमागून येणारी जी पिलावळ आहे शिष्याची, ते पिलावळ सुद्धा गुरुच्या पाठीमागे जातील, विहिरीत पडतील, तेही मरून जाते. असला गुरु नको, असले शिष्य नको. गुरु कसा पाहिजे? डोळस पाहिजे. गुरु कसा पाहिजे? विवेकी पाहिजे. शिष्य कसे पाहिजे? विवेकी पाहिजे, बुद्धीने विचार करणारे पाहिजे. अशा पद्धतीच्या माणसाची अपेक्षा ज्ञानेश्वर माऊलीने केली आहे. माझ्या माऊल्यानो, आज ज्या परमपूज्य स्वर्गवासी हबप भागवत महाराज गोळेगावकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. भागवत महाराजांना तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. आम्ही खूप वर्ष, आमच्या गावात जवळपास 45-46 वर्षापासून येत होते तळेखेडा गावामध्ये. मी लहान होतो तेव्हापासून भागवत महाराजांना ऐकत होतो. भागवत महाराजांचं जीवन खूप सुंदर होतं. ते खूप अभ्यासू होते. भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं सगळं आयुष्य त्या महापुरुषांनी घेतलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भागवत महाराजांचे पहिले शिष्य बाबूराव, त्यांना ज्ञानेश्वरी कळत नव्हती, गाथा कळत नव्हती, ग्रंथ कळत नव्हते, काही कळत नव्हतं. भागवत महाराजांनी सांगितलं, तू वाच, प्रयत्न कर, तुला हे जमेल. आणि पंढरपूरच्या मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये भागवत महाराजांनी सांगितल्या पद्धतीने प्रत्येक ओळीवर बोट ठेवून एक एक अक्षर आ ई शिकत शिकत ते एक एक शब्द, एक एक अक्षर वाचायला लागला, शब्द वाचायला लागला, ओळ वाचायला लागला. आणि त्यांना हळूहळू त्या सगळ्या गोष्टी जमायला लागल्या. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी कुठली ओळी वाचली? ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय संसर्ग विद्याय आत्मरूपा देवा तूची गणेशु सकाळार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जी. आणि मग त्यांना थोडी थोडी ज्ञानेश्वरी कळायला लागली, गाथा कळायला लागली, धर्म कळायला लागला, साधुसंत कळायला लागले, सत्संग कळायला लागला, दिंडी कळायला लागली, वारी कळायला लागली, यात्रा कळायला लागली. आणि बाबूराव मामा आपल्या गावामध्ये चांगला माणसाचा देव माणूस म्हणून आमच्या तुमच्यामध्ये भाविक आहे, भाबडा आहे, भक्तीचा वकील आहे. 365 लोक बद्रीनाथाच्या दर्शनाला, बद्रीनाथाच्या यात्रेमध्ये गेलेले होते. आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या यात्रेमध्ये तनपुरे महाराजांचा शिष्य म्हणून गेले. 30-35-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लहान वय होतं, 17-18 वर्षाचं वय असते. 365 लोकांपैकी त्या यात्रेमध्ये अनेक महिने, अनेक दिवस, अनेक वर्ष ती यात्रा चालली. पंढरपूर पासून बद्रीनाथापर्यंत पायी यात्रा, वाजत गाजत भजन कीर्तन पूजन करत ही सगळी मंडळी निघालेली आहे. गावागावात मुक्काम करायला लागले. रोगराई पसरली. एक 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 माणूस मरायला लागला. 365 लोकातले सगळीच माणसं गेली, फक्त 35 लोक जिवंत राहिली. त्या 35 लोकांमध्ये भारतामधले बाबूराव मामा एक आहे. आणि त्याने प्रार्थना केली देवाला की परमेश्वरा तुझ्या कल्पनेने वाचून जगून राहिलो. मी गावात अखंड सत्ता घेईन. अनेक वर्ष त्यांनी गावामध्ये सत्ता घेतला. मी तिकडल्या मंदिरात पण आलो. आणि नंतर मग आपल्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं घरात
ते सप्ताह घेतात, सत्संग ठेवतात. आज भागवत महाराजांच्या निमित्तानं दुसरा वर्षी या ठिकाणी भागवत महाराजांचं आणखीन एक दुसरं वैशिष्ट्य आहे. रामायणाचा मोठा अभ्यास, महाभारताचा मोठा अभ्यास, वेदाचा मोठा अभ्यास, उपनिषदाचा मोठा अभ्यास, गाथेचा मोठा अभ्यास, सुंदर निरूपण करणारा, रसळ निरूपण करणारा माणूस, कीर्तनामध्ये सुंदर भजन करणारा माणूस, विवेचन करणारा माणूस, साध्या सोप्या भाषेमध्ये पटवून सांगणारा माणूस. मी माझ्या आईला आज म्हणालो, बाबूरामाच्या कार्यक्रमात आलो, भागवत महाराजांच्या संदर्भात मला बोलायची आई. माझी आई काय म्हणाली, गोळी बाबडी आहे, न शिकलेली आई आहे. आई म्हणाली, मी अनेकाची कीर्तन ऐकली, मी अनेकाची प्रवचन ऐकली, पण भागवत महाराजांसारखं साधं सोपं सरळ करून सांगणारा माणूस मी आजपर्यंत ऐकला नाही. हेच भागवत महाराजांची ओळख आहे. लहानपणापासून मी ऐकत आलो आणि शेवटी मरण्याच्या अगोदर 1 वर्ष तळखेडमध्ये आम्ही त्यांना समर्पण नावाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ते कॅशेट, ते व्हिडिओ युट्यूबवर सतीश हाणे या नावावर उपलब्ध आहे. तुम्ही ते बघू शकता. भागवत महाराज बसलेले. मी बोलत होतो की भागवत महाराजचं 90 वर्षाचं वय झालेलं आहे, 91 वर्षाच्या आसपास भागवत महाराजचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा त्याचे डोळे भरून आले, तेव्हाच मला कळालं की आता भागवत महाराजचं आयुष्य असं नाही आहे. ते गदगदून गेले. ते बोलत असताना, ते सन्मानपत्र वाचत असताना. भागवत महाराज भोंदू महाराज सारखे नव्हते, कर्मकांडी महाराज सारखे नव्हते, वाट चुकवणारे महाराजांपैकी नव्हते. अलीकडच्या काळामध्ये खरे साधू संत वेगळे, खोटे साधू संत वेगळे, असे 2 मार्ग आहेत. अध्यात्मामध्ये बरं बोलणारी खूप आहे, खरं बोलणारी माणसं सापडत नाही. भागवत महाराज खरं बोलणारे होते. अलीकडच्या काळात भोंदूगिरी करून पैशाच्या अवतीभोवती अनेक महाराजांचे, अनेक बुवांचे, अनेक कीर्तनकारांचे, प्रवचनकारांचे सगळे गणित अवतीभोवती असतात. आणि घरून जो बघतोय तर त्याच्या जगण्यात कुठेही धर्म नसतो, त्याच्या जगण्यात कुठेही ज्ञानेश्वर नसतो, त्याच्या जगण्यात कुठे तुकाराम नामदेव नसतो. लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण हे त्यांना लागू पडतं. आणि तुकोबाराला काय लागू पडतं, अनेक साधूंना काय लागू पडतं, आणि भागवत महाराजांना काय लागू पडतं. आधी केले, मग सांगितले, करून बघितले, सांगितलं, जगले, आणि नंतर लोकांना सांगितलं. अशा पद्धतीचे भागवत महाराज होते. हे त्यांचं अत्यंत महत्वाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. त्यांचं एक तिसरं वैशिष्ट्य आहे, ते बोळेगावचे होते. बोळेगाव कर्नाटकामध्ये आहे, बरोबर आहे. अगदी बिदरपर्यंत, गुलबर्ग्यापर्यंत, कर्नाटक राज्याच्या अनेक तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत भागवत महाराज भागवत धर्माचा प्रचार प्रसार करत फिरत होते. आणि महाराष्ट्रामध्ये लातूर, औरंगाबाद, अगदी पुणे, मुंबईपर्यंत महाराष्ट्र पिंजून काढत होते. म्हणजे शेकडो हजारो खेडेपाड्यातली गावं त्यांनी पिंजून काढली. गावागावात सत्य भागवत महाराजांमुळे उभं लागले. आमच्या गावात पहिल्यांदा त्यांनीच सुरुवात केली आणि हजारो लाखो लोकांपर्यंत तुकोबा पोहोचवला, नामदेव नेऊन पोहोचवलं, ज्ञानेश्वर माऊली नेऊन पोहोचवली, त्याचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला. एवढं मोठं कार्य भागवत धर्मामध्ये भागवत महाराजांनी केले. पहाडी व्यक्तिमत्व होते, राजवंता शरीर होते, ओरिमान चेहरा असलेला, लांब नाक असलेला, मोठा फेटा घेतलेला, एक रुबाबदार माणूस. आणि ओव्हर टाकलेली उंची तेवढी त्यांची की बसलेली उंची तेवढीच, अशी भव्यदेवी ती मूर्ती होती. रसा वाटला. माझा मराठीची बोलू कौतिके, परी अमृतात ही पहिला जिंके, ऐसे रसिके मिळवी, ऐसे अक्षरे रसिके मिळवी. भागवत महाराजाला कन्नड भाषा येत होती, भागवत महाराजाला मराठी भाषा येत होती, भागवत महाराजाला हिंदी भाषा येत होती. कमी शिक्षण असलं तरी भागवत महाराजाचा अभ्यास प्रकार महाराष्ट्राला जोडण्याचं काम केलं, कर्नाटकाला जोडण्याचं काम केलं, आणि दोघांनाही भागवत धर्माच्या विचाराने जोडलं. हे तिसरं अत्यंत महत्वाचं काम भागवत महाराजांनी केलं. आणि 4थं काम, कधीही कुठेही पैसा मागितला नाही, हट्ट धरला नाही. जे काही तुकडा भाकर दिलं, जे काही खायला प्यायला दिलं, जे रूप दिले राहायला, तिथं ते राहायचे. हेच पाहिजे तेच पाहिजे. तर अनेक महाराज असे असतात. हलगरला एक मोठे महाराज आले होते, लाखो रुपये घेणार. नवी खोली लागली तिथं कोणी गेलेलं नाही, महाराजच जाऊन राहावं लागतं. त्या संडासूचं उद्घाटन महाराजांनीच करायला पाहिजे. टीव्हीचं बटन महाराजांनी दाबायला पाहिजे. नवा टीव्ही लागतो, नवा संडास रूम लागतं, नवी रूम लागते, तर महाराज कीर्तनाला एकत्र येत नाही. मोह मायामध्ये अडकलेले महाराज तुम्हाला खूप पाहायला मिळतील माया मौलानो. पण मोह मायातून मुक्त असलेला निर्मोही महाराज भागवत महाराजच्या रूपाने आम्ही तुम्ही पाहिलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे. निर्मोही व्यक्ती, निरंकारी व्यक्तिमत्व. आमच्या तुमच्या उपनिषद काय सांगतात? अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे, मृत्यूकडून अमृतत्वाकडे जायचं, वाईटाकडून चांगल्याकडे जायचं, दुःखाकडून आनंदाकडे जायचं, भांडणाकडून शांततेकडे जायचं. आपल्या उपनिषदाची हात आहे. आणि तेच काम आयुष्यभर भागवत महाराज करतात.
शरीर थकलं होतं, पण मन थकलं नव्हतं, प्रवास थकला नव्हता, विचार थकला नव्हता. भटकत राहायचे. तुम्हाला सांगू का नाही म्हणून, बरेच मंडळी तिकडे प्रवचन ऐकलं मला माहित नाही, बरेच नवीन चेहरे दिसत आहेत. निलंग्याला खूप मोठे महाराज आहेत, अजूनही येतात. खूप प्रस्त आहे त्यांचं, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, आंध्रामध्ये. खरा संत कोण आणि खोटा संत कोण, दोन उदाहरणं तुम्हाला देतो, दोन दृष्टांत देतो. भागवत महाराज खरे सांगतो. माझ्या मोबाईल बंद करा, कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, फेसबुकवर चालू आहे, मोबाईल थोड्या वेळासाठी बंद करा. संसार, लेकरं, बाळ सगळं आयुष्यभर सोबत आहे. तर माय माऊल्यानो निलंग्यामध्ये खूप मोठी सभा झाली, प्रवचन झालं. 5,000 माय माऊल्या आणि भक्त बसलेले होते. प्रवचन संपलं, सगळी मंडळी उठली आणि महाराजांचं दर्शनाला झालं. महाराजांचे पाय समोर ठेवून बसले. कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये समोर ठेवत होतं. महाराज ते 50च्या 100च्या नोटकडे बघत सुद्धा नव्हते आणि आशीर्वादही देत नव्हते. मग एक माय माऊली आमच्या तुमच्या पाहुणी असले, नाव सांगत नाही. लेकरांना कपडे घ्यायचे, लेकरांना औषध आणायचं, लेकरांची पुस्तकं घ्यायचे, लेकरांना पेन्ना घ्यायच्या, वह्या घ्यायच्या. जाऊ द्या, सगळे देत आहेत, आपणही देऊ. म्हणून ती चोळामोळा झालेली 50ची नोट काढली, महाराजच्या पायात ठेवली. महाराज आशीर्वाद द्या, गरीब आहे, तुमच्या आशीर्वादाने माझं फायदा होईल. महाराज काय आशीर्वाद दिला? महाराज मार वाकले, माकडे बघायला आणि तिकडे 50च्या नोटीकडे बघायला. एक डोळा समोर आणि एक डोळा 50 रुपयाच्या नोटीकडे. महाराजांनी आशीर्वाद दिला. त्या बाईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. ती बाजूला गेली, नाराज झाली, दुःखीच नाही, बसली, विचार करू लागली, चिकित्सा करू लागली, निरीक्षण करू लागली. दुसरी एक मारवाड्याची बाई आली, पर्स म्हणून 500ची नोट काढली. महाराजच्या पायावर ठेवली. महाराज म्हटल्याबरोबर महाराजांनी तथास्तु, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल. जे महाराज पैशाच्या अवतीभोवती फिरतात, पैसा त्याचा देव आहे, पैसा त्याचा जगण आहे, पैसा त्याचा अध्यात्म आहे, पैसा त्याचा कर्मयोग आहे, पैसा त्याचा भक्तियोग आहे, पैसा त्याचा बुद्धियोग आहे, पैसा त्याचा साखीयोग आहे. ते आमच्या तुमच्या जीवनाचं भलं करू शकतील का? ते हुशार आहे, ते स्वतःच्या जीवनाचं भलं करून घेतलं. कमी पैसे दिलेल्या माय माऊलीला आशीर्वाद दिला नाही, पैसे कमी दिले म्हणून, आणि 500ची नोट दिलेल्या माय माऊलीला भरून आशीर्वाद दिला. हे महाराज आहेत का? हे महाराज नाहीत. जे महाराजांच्या जीवनाचा स्वतःचा उद्धार झालेला आहे, ते महाराज जगाच्या उद्धाराच्या भाषामध्ये बोलू शकतात, जगाचा उद्धार करू शकतात. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकारे, चंदनासारखा देह झिजवता, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, लेकराबाळासाठी, संसारासाठी आणि अवघ्या जगाचं कल्याण करतात, ते खरे साधू सांगतात. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, नामदेव, तुकोबाराय, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, नामदेव महाराज चोखा, बसवेश्वर, कवी, रोहिदास, बुद्ध, जनाबाई, मुक्ताबाई, सोराबाई, चोकाफेरा, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये येते. भोंदू महाराजांचं काम नाही, पण तेच हे सगळे बाले किल्ले आपल्या ताब्यामध्ये घेऊन गर्जना करतात की आम्ही साधो, आम्ही मोठे आहोत, आमच्याला एवढी गर्दी जमा होते, लाखो लोक येतात. संख्या घेऊन करायचं काय नाही म्हणून 4 लोक जीवाभावाची विचारायची खूप झालं. भगवद्गीता भगवान कृष्णाने एकाच सांगितली, योग्यता आणि पात्रता बघा. अपात्र लाखो लोक सगळे काही उपयोगाचं नाही. खरा साधू संत कसा असतो, कोण असतो? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. माय माऊल्यानो दुसरा दृष्टांत होतो. गाडगे बाबा कधीच कुठल्या मंदिरामध्ये गेले नाही. आयुष्यभर मंदिराच्या बाहेर उभं टाकून कीर्तन करत नाही. 2 दगड घ्यायचे, टाळ नाही, मृदंग नाही, विणा नाही, साज नाही, श्रंगार नाही, काय नाही. 2 दगड घ्यायचं, दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका. पण त्या पंढरपूरच्या पांडुरंगांना ऐकलं नाही. ते एकदा पंढरपूरच्या मंदिरात जात होते. आयुष्यात एकदा पहिला सोबत 5-6 लोक होते. गाडगेबाबा पुढे गेले, 2 बळी उभं टाकले. ते म्हणाले कोण आहे कोण? गाडगेबाबा म्हणाले माणूस आहे जी. कुठल्या जात? अरे आपला विठ्ठल इथं नाही रे मंदिरात, आपला विठ्ठल इथं नाही. चला तुम्हाला विठ्ठल नाही. त्या सोबतच्या 6 लोकांना आश्चर्य वाटलं, इथे विठ्ठल नाही म्हणतोय हा म्हातारा, आणि चला विठ्ठल दाखवतोय म्हणतोय, चला जाऊ तरी चला. आणि गाडगे बाबा कुठे गेले? गाडगे बाबा पंढरपूरच्या झोपड्यामध्ये गेले. गोर गरीब रोग राहिलेली पिकलेली माणसं तिथं होती, अंगाला जखमा झालेल्या होत्या.
गाडगे बाबा कपड्याने जखमा पुसत होते, औषध लावत होते, पट्टी करत होते आणि त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या डोळ्यामध्ये गाडगे बाबाचा हात लागल्यानं डोळ्यात पाणी येत होतं आणि आपलं आयुष्य धन्य झालं असं त्या गोर गरिबांना रोग्यांना वाटत होतं. गाडगे बाबा म्हणाले, अरे माझा विठ्ठल इथं आहे, पाहिलात का माझा विठ्ठल रडतोय, माझ्या विठ्ठलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय, हा माझा विठ्ठल आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. या सगळ्याच्या पलीकडचा तो विठ्ठल, तो गाडगे बाबा सांगतो, तो गाडगे बाबा सांगतो. म्हणून गाडगे बाबा सांगतात, तुम्हाला माहिती असं माय मावळ्यानो, अनेक महाराजांकडे जर तुम्ही गेला तर कोट्यावधी रुपयाची माया जमा केलेली आहे महाराज, कोट्यावधी रुपयाची. आणि माय म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला आपला विषय काय चालू आहे, मी अविवेकाची काजळी, विवेक दीप उजळी, ते योगी पाही दिवाळी निरंतर. कुठे गेला विवेक, कुठे आहे बुद्धी, कुठं घाट ठेवला. माय मौल्यानो, तुम्हाला सांगतोय, आपण खूप आमचं आपला धर्म कळला नाही, देव कळला नाही, अध्यात्म कळला नाही, विवेक कळला नाही, ज्ञानेश्वर कळला नाही, तुकाराम कळला नाही, काय साधून कळले नाही. आपल्याला चुकीचे लोक देव वाटायला लागले आणि जे देवासारखी मोठी माणसं होती त्यांना आपण विसरून गेलो, त्यांचा मार्ग आपण सोडून दिलो. उत्तर प्रदेशाचे एक महाराज एक टीव्ही चॅनलवरचे मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला सावध करत असतो. मोठे मोठे गंध लावून, मोठे मोठे टिळा लावून, मोठमोठ्या ढेऱ्या वाढून 100-150 200 किलोचे महाराज काहीही सांगतात, आपण काही ऐकतो आणि त्याच्या पाया पडायला राहणार राहणार. 1 कोटी रुपये घेतले पंढरपूरमध्ये त्या महाराजांनी. प्रत्येक मिश्रा नाव आहे त्याचं. काय कथा सांगतो, काय सांगाय माय मौल्यानो, पार्वतीच्या अंगावरती एवढा मळ होता, एवढा मळ होता, त्या मळापासून गणपती जन्माला आला. काय विडंबन करतात धर्माचं, देवा धर्माचं, शास्त्राचं विडंबन करतात आणि ते अध्यात्म लोकांना सांगतात आणि तुम्ही मला डुडू ऐकत. गणपती मळापासून झाला, एवढा मळ पार्वती मातेच्या अंगावर होता, एवढी घाण राहत होती पार्वती, अंघोळ करत होती आणि मला डुडू तुम्ही बघता, तुम्ही ऐकत आणि महाराजा टाळ्या वाजवतात आणि पायाला रांगायचा नाका होता. तुम्हाला आंघोळ घालता, 1 कोटी रुपये देतात. 32 लाख रुपये नांदेडला ठेवलं होतं सगळं. नांदेड एवढे गाव आहे, गोर गरीब शेतकऱ्यांनी, भूमिहीनाने, वारकऱ्यांनी काही पैसे जमा करून 30 लाख रुपये जमा केले. म्हटले महाराज 30 लाखावर भागून घ्या, 32 होत नाही, दुष्काळ पडलाय, गरीब माणसं होत नाही, 32 लाखाचा तर येतो तर येत नाही. आमच्या बडूदेवाला खूप विचारतो, बडूदेवाला तारीख पाहून घ्यावी लागते, त्याला तारीख कळत नाही आणि त्यांच्या तारखा एवढं वरीस तारीख कधी सापडत नाही. त्याचं तत्वज्ञान काय, त्याचं काय सांगतात लोकांना. पोरांनो, तुमच्या अभ्यास होत नसेल, अभ्यास आवड जात असेल, परीक्षा आवड जात असेल तर तुम्ही काय करा, बेलाचे 3 पानं घ्या. माय मोऱ्यानं तुमच्यासाठी 3 पानं घ्या बेलाचे, त्याला मध लावा, पिंडीवर ठेवा आणि शिवाची पूजा करा. माझा आशीर्वाद तुम्हाला, तुम्ही पास व्हा. अभ्यास न करता पोरे पास होतात. बेलाची पानं चिकवून, मध चिकवून पिंडीला मुलं डॉक्टर होतात, कलेक्टर होतात, इंजिनियर होतात, सायन्स करते, तंत्रज्ञान करते. साधा चपराशी पण कोणी नोकरीला घेणार नाही. तुमच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये, गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये तो सांगतो की तुमची मुलं पास होतील आणि माया डोळे विस्पारूस्वर बघतात, मला डुडू ऐकतात. तिथं कोण कोण आहे, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि पंतप्रधान आहेत. त्यांचे पाया पडायचे. मी अविवेकाची काजळी, किती काजळी विसरल्या कुठे, ती काजळी काही केला निघाला तयार नाही. फिडूनी विवेक दीप उजळी, तया योग्या पाहिजे दिवाळी निरंतर. आमच्या आयुष्यामध्ये अमावस्या नाही, दिवाळी होऊ शकत नाही, अंधारात अंधार आहे, विचार करणार नाही. माय मौल्यानो, हा म्हणून सांगतो, तुमची मुलं पास होतील म्हणून सांगणारा, 1 कोटी घेणारा प्रदीप मिश्राचा मुलगा इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये नापास झालेला आहे. त्याचे प्रमाण आणि पुरावे आपल्याकडे आहे. मी प्रमाणाशिवाय कधीच कुठं बोलत नाही. तो हक्क आणि अधिकारही मला तुकोबाने दिलेला नाही. मी स्वतः जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता, खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आणि संत गाडगे बाबा प्रबोधन मंचाचा राष्ट्रीय महासचिव आहे. मी प्रमाण आणि आधाराशिवाय विवेकाशिवाय काहीच बोलत नाही. त्याचा मुलगा नापास आहे ते आपल्याला माहित नसतं. आणि काय सांगतात ते प्रदीप मिश्रांसाठी अशी शेकडो महाराज आहेत टीव्ही चॅनलवर. टीव्ही लावा, काही चांगले महाराज आहेत, खूप चांगलं काम करतात, पुण्याचं काम करतात, परोपकारचं काम करतात, शाळा चालवतात, दवाखाने चालवतात, शिष्यवृत्त्या देतात,
विद्यार्थी घडवतात, त्यांना धन्यवाद, त्यांना लोटांना. खूप लोक आहेत चांगले, पण जे ढोंगी सोंगे त्यांच्याबद्दल सांगतोय, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप, लावी वैराग्याच्या काळा भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. आम्ही मात्र त्यांच्या संगतीमध्ये वाढायला लागलो, फिरायला लागलो, गावोगाव देवधर्म करत राहिला. आणि सोडत तुकाराम, सोडत ज्ञानेश्वरला, सोडत नामदेवाला, सोडत मुक्ताबाईला, धनाबाईला, आणि सोंगी ढोंगी महाराजांच्या पाठीमागे लागलो. तव्यावर बसणारे बाबा, दारू पिऊन बसतात तव्यावर, मीही बसतो तव्यावर, जळत्या तव्यावर मीही बसतो, मला काही होत नाही. असे शेकडो प्रयोग आम्ही करत असतो गुरुदेवा. तेव्हा आम्ही सांगतोय, आपला चमत्कार वाटतो. आणि आपला समाज आम्ही तुम्ही चमत्कारला खूप घालतो. चमत्कार माझ्या तुमच्या जीवनाचा उद्धार होतो. पाण्यावर तरणारे बाबा खूप गाजले होते, आता जेलमध्ये आम्ही पण पाण्यावर तरतो, तास तास अर्धा तास श्वास होतो, प्राणायाम केले, माणूस तरतो पाण्यावर. त्या चमत्कार काय, पण त्यांनी काय अफवा पसरवली. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी पाठ केली, ओव्या पाठ केला, मला साक्षात्कार झाला, रेदिशेता प्राप्त झाली, मी पाण्यावर तरतो. अरे बाबा, तुझ्या पाण्यावर तरण्यामुळे बंडूदेवाच्या शेतातल्या 5 पोत्याच्या राशी 20 पोते झाली का? बाबुराव मामाच्या शेतातल्या जोंधळ्याच्या 10 पोत्याच्या 25 पोते झाली का? तसं काय असं तर सांग, मी लोटांना घालतो, तुझा नाश होतो जन्मजन्मीचा. असं कधी काय होत? माय माऊली आहे. नदी दूध दिला, नदी दूध दिला, नदी दूध दिला, दुधाच्या वाट्या घेऊन फिरत होत्या. कुठे गेला विवेक? कुठे गेला विवेक? कुठे गेली सत्य विवेक बुद्धी? करा विवेक, करा बुद्धीने विचार करा. नदी दूध पिला, नदी दूध पिला, पण नदी दूध दिला बाबा 5-10 घालवे, गोरगरिबाला दूध मिळत, असं कधी कुठं घटना ऐकण्यात येत नाही, कधी कोणी पसरवत नाही. चुकीचे लोक, शोषण करणारे लोक, अंधश्रद्धा पसरवणारे लोक, त्याची दुकानं त्याच्यात चालू असतात, त्याचे दुकाने ते चालवतात. म्हणून अशा देवाधर्माच्या नावावरती चमत्कार, अंधश्रद्धा, विवेकाची काजळ सगळीकडे पसरलेली असते. गणपती दूध पिला, गणपती दूध पिला, का हो गणपती सोन्याच्या आमटी का देतो? लेडबिल का माफ करत नाही? लेडबिलचे पैसे का देत नाही गणपती? दूधच का देतो? चुकीचे आपोआप कोणीतरी पसरवतं, जगभर पसरतात, आणि आम्ही वेळे होतो, पाठीमागे होतो. खूप भयानक आहे. आणि म्हणून ती विवेकाची काजळी घडून पडल्याशिवाय आमच्या तुमच्या जीवनाचा उद्धार. बायको म्हणाली नवऱ्याला, अहो बघा हो, बघता बघता आपल्या आयुष्याला 40 वर्ष झाली. बायको नवऱ्याला म्हणाली, बघता बघता आपल्या आयुष्याला 40 वर्ष झाली. बघा, नवरा म्हणाला, अगं तुझं ऐकता ऐकता माझ्या आयुष्याला 40 वर्ष झाली. तुझं जे म्हटलं ते मी ऐकलंच की. बघा, तुम्ही संसारामध्ये नवरा बायकोचे, सासू सुनाचे, बाप लोकांचे भांडणेच भांडणे. लोका चांगले धर्माचा, आपण कोणाचा, मीच घरात कोण, मी आध्यात्मिक झालो का, मी वारकरी झालो का? बोलता बोलता आयुष्याला 40 वर्ष झाली. अरे बाबा, पण बायकोचं नाही ते ऐकता ऐकता आयुष्याला 40 वर्ष झाली. सुखाचा संसार झाला पाहिजे, पत्नीनं पतीला, पतीनं पत्नीला एकमेकाला समजून घ्यायचं पाहिजे. मला छान वाटलं बाबा माझ्या झाल्यावर. ते दोघं पती पत्नी त्यानंतर बोलत होते, गुढीने बोलत होते, सामंजस्यपणानं मार्ग काढत होते, छोट्या मोठ्या गोष्टी प्रेमानं ते करत होते. संसारामध्ये सौख्य पाहिजे, सामंजस्यपणा पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेमापेक्षा जगामध्ये कुठलीही गोष्ट मोठी नाही. आणि जीवन पण हे दिलं पाहिजे. माय मौल्यानो, बघा सगळ्याचे अनुभव आहे. आपण प्रवासाला निघालो, कुठं तर माणूस होतोय, कुठं निघाला हो बाबूराव, काही नाही हो, भावकीतला एक माणूस वारलाय, तिच्या मौताला निघालो, आणि लई काही चालू, धावपळ चालू. अहो बसनं निघालो, बस बंद पडली, टमटम निघालो, टमटम पंक्चर झाली, मोटरसायकल काय चित्राला घेऊन निघाले हो, मौताला झालो. तोरणदारी मरणदारी जावं लागतं हो, आपल्याकडे मान नाही, झालंच पाहिजे. पण हा जो विनंती आहे, एखादी व्यक्ती मेल्यानंतर धावत पळत आपण मौताला येतो, त्याही पेक्षा जास्त जिवंतपणे त्या व्यक्तीला 5-10 वर्षात एकदा तरी वेळ द्या. त्याच्यापाशी बसा, त्याला बोला, त्याच्या आजाराबद्दल विचारा, सुखदुःखाबद्दल विचारा. बरं आहे का, बरं वाटतंय का, काही अडचण आहे का, काही मदत करू का? परोपकार म्हणजे पुण्य, आणि परपीडा म्हणजे पाप आहे. जगदोत आहे, परोपकार पुण्य, परपीडा पाप. आयुष्यभर दुःख द्यायचं आणि मोताला सगळ्यात अगोदर हजर राहायचं, त्याच्यात पुण्य मिळतं. स्वर्ग खोटा आहे, नरक खोटा आहे, मेल्यानंतर काय? आणि अनेक शास्त्र, अनेक पोत्या पुराण मेल्यानंतर काय हे सांगतात. अरे बाबा, जिवंतपणीचं बोला,
बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी अशा घटना प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. अहो काल परवा एक घटना घडली. खूप डॉक्टर तुम्हाला सगळ्यांना वाचनात पण आलं असेल, टीव्ही चॅनलवर ती बातमी बसलेली. खूप डॉक्टर आश्रमात राहतो, मुलगी विदेशात आहे, मुलगा विदेशात आहे, मरण पावला. लोकांनी विचारलं मुलाला, अरे बाबा तुझा वडील मरण पावला होता नाही? नाही माझ्याकडे वेळ नाही, खूप बिझी आहे, काल आता ती पैसे मी पाठवतो. ओळखून घ्यायचं पहिला दिवस. मुलीला तर कणव येईल, करुणा गाठून येईल, म्हणून त्या मुलीलाच फोन लावला. मुलगी म्हणाली माझा आणि बाबाचा काही संबंध नाही, मौता ओळखून घ्या, काय पैसे असतील ते मी ₹1,00,000 ₹2,00,000 पाठवून देते, तुम्ही मौता करून घ्या, माझी वाट पाहून का येऊ शकत नाही. आम्हाला येण्यासाठी ₹5-6 लाख खर्च करायला सुट्टी नाही. असे दिवस आमच्या तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झालेले आहेत. काय करायचं संपत्ती घेऊन, काय करायची तुमची विद्वत्ता घेऊन, काय करायचं तुमचा पैसा घेऊन. जिवंतपणे एकमेकाला प्रेम द्या, एकमेकाला समजून घ्या, प्रेमानं वागा, प्रेमानं राहा. याच्यापेक्षा मोठा धर्म नाही. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अनुभव, याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. आणि आपल्याकडे खूप मोठं दुर्दैव आहे, माणसं मेलं की आरडाओरडा करून ओरडतात, समाजावर डोकं आपटाप ओरडतात, बाबा लई चांगला होता, समाज चांगले, माझ्यासाठी हे केला, माझ्यासाठी ते केला, आई तू माझ्यासाठी हे केलीस, आई माझ्यासाठी हे केली, एवढं सोनं ठेवून गेली, बाबा एवढं शेत मला ठेवून गेलो, तेव्हा बाबा माय म्हणून काही दुखायचं नाही. कारण ते त्याचं आयुष्य माध्यम बोलतात. जे काही तुम्हाला व्यक्त व्हायचं, जे काही तुम्हाला सांगायचं, जे काही तुम्हाला बोलायचं, जिवंतपणे बोला, डोक्यावर प्रेमानं हात फिरवा, हातात हात घेऊन बोला, गळ्याला गळा भेट लावून बोला. जुने लोक एकमेकाला भेटले ना, माय माऊल्या आजही सप्त्यामध्ये 5 वर्षाने 6 वर्षाने, तर त्या माऊल्या समोर येतात, एकमेकाला गळ्याला लावून घेतात. हो, ते आता घरात प्रेम हरवलं डिजिटल युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये. घरातच आपण मुलगा आईला फोन करतो पलीकडच्या दारात, आई ते जरा चहा लवकर ठेव. पोरगा दारात आहे, माय पलीकडच्या पलीकडे, पोरग म्हणते आई चहा ठेव, आई तिथूनच बोलते किती माणसं आहे, जग बदललं, बोलावा संपला. आणि म्हणून माय पावलं एक गुरुजी वर्गामध्ये कविता शिकवत होते, आईवरची कविता भारावून शिकवत होते. आईचं प्रेम असं उतू येत होतं. गुरुच्या डोळ्यामध्ये पाणी, विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये पाणी. आई माझा गुरु, आई कल्पतरू, मायेचा सागुरु, आई माझी. आई आपल्यासाठी किती खस्ता खाते, किती कष्ट उपसते, आपल्यासाठी काम करून करून छात्रा किती घडे पडलेले असतात. आई आपलं हगळ मुद्र करते, आई आपल्या पाठीवर हात फिरवते, आई आपलं सगळं आयुष्य आपल्यासाठी घालते. बाळांनो, गुरुजी सांगत होते, पोरं ऐकत होते. गुरुच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. गुरुजीचे डोळे डबडबलेले, मुलाचे डोळे डबडबलेले. आणि त्या वर्गामध्ये कोपऱ्यामध्ये एक पोरग कोपऱ्यामध्ये हात आडवा करून खुदू खुदू घरात हसत होते. हेडमास्टर शाळा कशी चालली, वर्ग कसा चालला बघण्यासाठी येत होते. सगळी तपासणी करत होते, काय छान गोष्टी शिकवतात, काय छान मुलं ऐकतात. सगळं वर्ग भारून गेलेलं आहे, मंतव्यासारखी अवस्था झाली आहे. तर कोपऱ्यामध्ये एक पोरग मात्र तोंडावर हात ठेवून खुदू 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 हसत होत. हेडमास्टरला नवल वाटलं. इंटरव्ह्यू सुटला. हेडमास्टरने त्या पोराला ऑफिसमध्ये बोलवलं. त्याचं नाव बंड्या होतं. बंड्या समोर आला. गुरुजीने सांगितलं समोर बस. का हसत होता सांग. बंड्या म्हणाला, नाही बा मी नाही सांगणार, मी सांगितलं की मला मारतो. नाही नाही तू खरं बोलास तर मारणार, खोटं बोलास तर तुझी मी पाठ घरी ठेवून करतो, पाय घरी करतो. खरं का? खरं सांगतो गुरुजी, आयुष्यभर खरं सांगतो, पण मला मारू का बरं? मारत नाही, सांग. ते बंड्या सांगत होतं, गुरुजी तुम्हाला माहिती नाही, ते गुरुजी रडू रडू डोळ्यात पाणी आणू आणू आई बद्दलची कविता वर्गामध्ये शिकवत होतं. मुलं ऐकत होते, मुलं रडत होते, गुरुजी रडत होते. तुम्हाला माहित नाही गुरुजी, त्याचं घर माझ्या घराला लागून आहे आणि आपल्या स्वतःच्या आईला धक्काबुक्क्याने मारत होतं, घराच्या बाहेर काढत होतं, ढकलून देत होतं, जेवायला बाहेर की ताणीच काम देत होतं, पाणी बाहेर की ढकलून देत होतं, खोकला येतोय बाहेर पड म्हणत होतं. मी ते रोज बघत होतो ना, म्हणून गुरुजी ते शिकवत असताना आईबद्दल त्याचं खोटं प्रेम होतं हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी उपहासानं हसत होतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांना देव मानलेलं आहे. आणि आयुष्यातली सगळ्यात मोठी पूजा, आयुष्यातला सगळ्यात मोठं कर्म, आयुष्यातलं सगळ्यात पुण्याचं कर्म जर कुठलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आई वडिलांची सेवा करावी, सुखदुःख समजून घ्यावे, त्यांना आधार द्यावा, त्यांचे काठी बनावे, त्यांचे डोळे पुसावे, त्यांचं सुखदुःख बघावं, आहे नाही बघावं, उन्नत बघावं, हेच सगळ्या शास्त्राने सांगितले. आणि म्हणून माय माऊल्यानं बंधूंनो, आज
बाबाभाऊने हा कार्यक्रम ठेवला. भागवत महाराजांनी समाजाची खूप सेवा केली, खूप संघर्ष केला. ऊन वारं वादळ पचवत पचवत अनेक गावं पालती घातली, कधीही कुठली मागणी केली नाही. चटणी भाकर खाल्ली, एकच ध्यास होता, समाज छान झाला पाहिजे, समाजाला सत्य कळलं पाहिजे आणि समाजाच्या आयुष्यात दुःख निवारण झालं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे, परंतु त्या दुःखाचं निवारण करता येऊ शकतं आणि ते निवारण केल्यानंतर विवेकानं आपल्याला आपलं आयुष्य उधळून टाकता येऊ शकतं आणि आपल्या आयुष्यामध्ये उत्सवाला सुरुवात होऊ शकते. आपलं जीवन आनंद उत्सव होऊ शकते, आपलं आयुष्य दिवाळीसारखं होऊ शकतं, निरंतर क्षणाक्षणाला रोज. आणि म्हणून भगिनींनो, मायबालांनो, खरा साधू कोण असतो? त्याच्या अंतःकरणामध्ये भूतदया असते, करुणा असते, प्रेम असते, दया क्षमा शांती तेथे देवाची असते. असे साधू साधू कुठे असतील त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, डोकं ठेवा. माय मौल्यानो, एक सावकार गाडगे बाबाकडे गेला आणि म्हणाला, बाबा माझ्या गावात कीर्तनाला येता का? का नाही येता? परंतु माझी एक आठ आहे, सगळ्या गावाला पोळ्याचं गाव जेवण द्यायचं, गोरगरीबाला देतोशी. कार्यक्रम ठरला, दिवस ठरला, वार ठरला. गाडगेबाबा आले. सकाळी 8 वाजल्यापासून पंक्ती सुरू झाल्या. गाडगेबाबाने टोपली घेतली, वळ्या सुरुवात केली. संध्याकाळी 4:30, 5, 6 वाजले. अख्ख्या गावाने होते गोरगरीब लोक जेवून गेले. गाडगेबाबाने टोपली ठेवली. 6 वाजले आणि गाडगेबाबा टोपली घेऊन गावाच्या बाहेर पडायला. सावकार खाऊन पडत आणि म्हणाला, बाबा बाबा, अहो तुमचं जेवण झालंय, आमचं जेवण झालंय, आपण सगळे बसूया, जेवण करूया. गाडगेबाबा म्हणाले, नाही, सगळ्या गावा जेवला, माझं पोट भरलं, आता मला जेवणाची इच्छा नाही, मला जाऊ द्या तुमच्या. ज्या बैलगाडीमध्ये बसून गाडगेबाबा आलेले होते त्या बैलगाडीमध्ये बसले, बैलगाडी निघाली, गावाच्या बाहेर पडली आणि टंकन उडी मारून गाडगेबाबा खाली उतरला. त्या गाडीवाला नवल वाटलं, का बाबा काही चुकलं माझं, खाली उतर. गाडगेबाबा खूप खतरनाक माणूस होता. गाडगेबाबा सारखा महापुरुष जगाच्या पाठीवर असावा, हवाला मोठा माणूस. आम्ही तुम्ही गाडगेबाला ओळखूच शकलो नाही, भले भले ओळखू शकले नाही. गाडगेबाबा टंक उडी मारून खाली उतरले आणि गाडीवाल्याला म्हणले, गाडीवाल्या खाली उतर. गाडगेवाला घाबरत घाबरत खाली उतरला. गाडगेबाबाने चिमटा काढला, रगत निघाला आणि गाडगेबाबा म्हणाले, गाडीवाले मामा, अरे लय रगत आहे की तुझ्या अंगामध्ये, चांगलाच पोचलायस की. अरे ज्या गाडीला बैल झोपलायस ना, त्या बैलाच्या बरगाड्या निघाल्या, त्याला चारा देत नाहीस, त्याला पाणी देत नाहीस, त्याला खोराक देत नाहीस, त्याला छंदी देत नाहीस, अशा पाप्याच्या गाडीत मी बसत नाही रे, चल दूर हो. गाडगेबाबा तरा पुढच्या गावामध्ये गेले कीर्तन करायला. भूतदया याला म्हणतात, खरा साधुसंत याला म्हणतात. प्राण्याचे दुःख ओळखले, माणसाचे दुःख ओळखले, माणसामध्ये देव बघितला. जे जे देखे भूत तेथे माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणनासा. हीच भूतदया सांगितली आणि ती भूतदया पुढच्या काळामध्ये गाडगेबाबांनी खरी करून दाखवली आणि आमच्या तुमच्यावर गाडगेबाबांनी भरभरून प्रेम केला नाही, भरभरून प्रेम. विवेकानं सगळं प्रश्न सुटतात, समस्या सुटतात आणि आयुष्यातल्या अंधाराची कामे निघून जाते आणि आमचं तुमचं जीवन दिवाळीसारखं होतं. उत्सव, आनंद, आतिषबाजी, गोड धोड, पंचपक्वान, आनंदच आनंद आहे. 5-6 दिवस आनंदच आनंद आहे. ते फक्त 5-6 दिवसापुरता आनंद नसताना दिवाळी पुरता तो आयुष्यभरापुरता आनंद असला पाहिजे. निरंतर हा शब्द ज्ञानेश्वर माऊलीने वापरलेला आहे. माय मौल्या, एकदा काय झालं, स्वामी विवेकानंद बसलेले आणि एक ब्रिटिश अधिकारी बसलेला, दोघं चहा घेत आहे. ब्रिटिश अधिकारी कपामध्ये चहा पितोय आणि स्वामी विवेकानंद बशीमध्ये चहा पितोय. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने विचारलं, विवेकानंदजी तुम्ही असं असभ्यप्रमाणे बशीमध्ये काय चहा पित नाही, कपामध्ये काय चहा पित नाही, मी पहा कपामध्ये कसा चहा पितो. स्वामी विवेकानंद म्हणाले, ती तुमची संस्कृती आहे. एखादा पाहुणा आला, एखादा अतिथी आला, एखादा माणूस इथं आला तर तुम्ही त्याला तुमच्या कपामधला चहा देऊ शकणार नाही, कारण तुमचा चहा उष्टा झालेला आहे. परंतु मी बशीमध्ये चहा पितोय आणि अर्धा चहा माझ्या कपामध्ये, अर्धा चहा माझ्या बशीमध्ये. मी बशीमध्ये अर्धा चहा पिला तरी आलेल्या अतिथीचा सन्मान म्हणून मी माझा राहिलेला अर्धा कप त्याच्या पुढे ठेवू शकतो, तोही चहा पिऊ शकतो, मी चहा पितो. माझ्या संस्कृतीने एवढा विचार केलेला आहे. ते स्वामी विवेकानंद आम्हा तुम्हाला म्हणतात, माझा देव कुठं आहे, माझा नारायण कुठं आहे? दरद्री नारायणाच्या शेवीमध्ये माझा नारायण आहे. माय मौलीने आपले पैसे कुणाच्याही पायी ठेवू नका. प्रदीप महाराज आशीर्वाद देतात आणि हजारो लाखो रुपयाचे गटोडे गोळा करून पिशव्या भरून ते निघून जातात आणि प्रदीप मिश्रा जगाला सांगतात, जीवन नश्वर आहे,
इथे काही शाश्वत नाही. मेले की सरळ सोडून जायचं आहे. धन धान्य पैसा अडका सोनं चांदी हिरे माणिक पोती काहीच कामाला येत नाही. ते मृत्यूके समान आहे असं म्हणणारे प्रदीप मिश्रा. मग पोतेच्या पैसे का भरतात, गाड्या का भरतात, करोड रुपये का कमवतात, कशासाठी का? हे खूप दुर्दैवी, खूप वाईट आहे. अशा महाराजापासून सावध राहा. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणते साधू. एवढा मोठा तत्वज्ञान, एवढे मोठे महापुरुष आपल्या समोर असतात. आम्ही तुम्ही नको त्या काजळी निर्माण करणाऱ्या अविदित लोकांच्या पाठीमागे लागून आम्ही तुम्ही आमच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायला लागलो. म्हणून माय बावरानो, आजच्या निरूपण सेवेचा, प्रवचन सेवेचा समारोप करताना एक दोन गोष्टी. विवेक शब्द समजला? वी म्हणजे शुद्ध विचार, वी म्हणजे विचार, वी म्हणजे निवड करणे, चांगली निवड, वाईट निवड. वी म्हणजे वेचणे, वी म्हणजे विचार, वे म्हणजे वेचणे, क म्हणजे कर्तव्य. तुम्हाला माहिती आहे काय मग? ह्या जगामध्ये शुभ अशुभ, मंगळ अमंगळ, ग्रह तारे, चांगलं वाईट, शकून जे करून कार्य करतात. देवा क्षमा करा, माझा हात तुमच्याकडे नजर तिकडे आहे. भारताचं भविष्य तिथलं आहे. एकच उदाहरण आहे. मी काल परवा एका महाराजांचं कीर्तन ऐकत होतो. उमरगा, हडगाव उमरगा गावामध्ये महाराज सांगत होते की जमीन नांगरणं म्हणजे पाप असतं, आईचं काळ शिरल्यासारखं असतं. म्हणून ही अंधश्रद्धा शेकडो हजारो वर्षापासून आदिवासी समाजामध्ये, आदिवासी समाजातील लोक टिकून लावत नाही जमिनीवर. एकीकडे अशी अंधश्रद्धा निर्माण करणारे, अविवेकाची काजळी निर्माण करणारी भरपूर कीर्तनकार, प्रवचनकार समाजामध्ये. अरे बाबा, विवेकाचा विचार द्या. समाजामध्ये अगोदरच अंधश्रद्धा खूप आहे, वेगळेपणा खूप आहे, गाडीशोडी परंपरा खूप आहे, शोषण खूप आहे, चुकीच्या परंपरा खूप आहे. चांगलं समाजाला द्या. एकीकडे हे महाराज सांगत होते. मला राग आला पण मी काही म्हणलो नाही, कारण मी तिथं पाहुणा होऊन गेलो होतो. 3 मिनिट मी नंतर बोललो. माझ्या बाबांना जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात या संदर्भामध्ये, मडे झाकुनिया करावी पेरणी. सगळं शुभ अशुभ कर्मकांड सगळं मातीत काढून टाकलं तुकारामाने. सांगितलं मड झाका. पेरणीचे दिवस आहेत ना, पाऊस पडलाय ना, जमिनीत चांगले बोलाय ना, आधी पेरणी करा. ती पेरणी केल्यानंतरच येणारं पीक वर्षभराचं कुटुंब सांभाळणार आहे, लेकरबाळ सांभाळणार आहे, कुटुंबाच्या पोटा पाण्याला अन्नधान्य मिळणार आहे. विवेक, कर्तव्य. कुठल्या कर्तव्याला पहिलं प्राधान्य द्यायचं? त्याला, कृतीला, सृजनाला, निर्मितीला. लाख माणसं मिली तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा शेतकरी मरू नये असं शिवाजी महाराज म्हणायचे. ते उगीच नाही. लाखांचा पोशिंदा मरता कामा नये, शेतकरी मरता कामा नये. आणि शेतकरी लाखो लोकांना जगवतो. म्हणून अगोदर पेरणी कर. एका बीजा कोटी 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 सोने भले, आधी बीज एकले मग कोटी कोटी सोने भले. पेरणी करा. आणि एक महाराज सांगतात की ती पण जर फिरवलं तर आईच्या काळजावर. अरे तुम्ही आईचं काळीच तोडताय, त्याचं दुःख तुम्हाला कधी काही वाटत नाही, जमिनीचं दुःख तुम्हाला वाटतंय. तुकाराम महाराज सांगतात ती पण लावा, पेरणी करा. हे जगद्गुरु तुकोबारायचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून जीवनात 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कितीही सुखदुःख द्या, किती चढउतारी द्या, किती संकट येऊ द्या, नेहमी भगवद्गीतेचा एक सिद्धांत मनामध्ये रुजवा. कोणता सिद्धांत आहे? नैनम चिंतन्ते शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लदन्त्यापो न शोषयेति मारुता. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, या आत्म्याचं स्वरूप एकदा कळलं की माणूस दुःखातून मुक्त होतो, अविवेकाच्या काजळीतून मुक्त होतो आणि विवेकाचा प्रकाश निर्माण होतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाने आनंदच राहतो. ते आनंदाने आनंदच तुला मिळावा असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात घे, आत्मस्वरूपाला जाणून घे. ते आत्मस्वरूप काय? भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, हे आत्मतत्व असं आहे की या सृष्टीमध्ये जीव जन्माला येण्याच्या अगोदर ते होतं. सृष्टीचा विनाश झाल्यानंतर सुद्धा ते तत्व आहे. ते अनादि आहे, ते अनंत आहे, ते अविनाशी आहे, ते चिरंतन आहे, ते शाश्वत आहे. ते आत्मतत्व. त्या तत्वाला अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, वादळवारा हलवू शकत नाही, त्या आत्म्याला शस्त्रास्त्राला मारता येत नाही. असं चिरंतन शाश्वत जे काही आहे युगानुगापासून या पृथ्वीतलावरती, त्या तत्वाचं महारूप म्हणजे परमात्मा आणि त्या परमात्म्याचं छोटं रूप म्हणजे आत्मा. ते आमच्या तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये तो आत्मा असतो. कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी वैश्य नाही, कोणी शूद्र नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही,
हे माणसाने माणसासाठी केलेली रचना आपल्या वाट्याला आली, आपण ते बघतोय, पुढे चालतोय. हे सगळं बदललं गेलं पाहिजे. हा विवेकाचा विचार साधू संतांनी दिला, समतेचा विचार साधू संतांनी दिला. हे बघा, नामदेव कोण होता? शिंपे होता. नरहरी सोनार कोण होता? सोनार होता. शेणा नावी कोण होता? नावी होता. चोखामेळा कोण होता? महार होता. उस डोंगा परी रस नवी डोंगा, काय बोलला शिवले रंगा, चोखा डोंगा परी भाव नवी डोंगा. मी महार जाती जन्माला आलो, कोण कुठे जन्म घेऊ, माझ्या हातात नाही विठ्ठला. अरे मग मला सांग विठ्ठला, तू महार जाती जन्माला आलो म्हणून मी शूद्र? माझं ब्रह्मत्व तुला दिसत नाही? माझं ज्ञान तुला दिसत नाही? माझं समत्व तुला दिसत नाही? ऊस डोंगा रस नाही डोंगा, काय बोलला शिवले. चोखामेळा महार होता. 1000 माऊली ब्राह्मण होते. जगद्गुरु तुकाराम महाराज गाडगेबाबा परीट होते. जगद्गुरु तुकोबार महाराज मराठा होते. सगळ्या जाती धर्माच्या 18 पगड डोक्याच्या समतेची दिंडी या साधू संतांनी चालवली. इथे कुठेही विषमता नाही. अलीकडच्या काळामध्ये आमच्या तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विष कालवलं चाललेलं आहे. ना हिंदू बुरा है, ना मुसलमान बुरा है, ना कुरान बुरा है, ना गीता बुरी है, ना भगवान बुरा है, ना अल्लाह बुरा है. हमारे अंदर जो जहर फैला हुआ है वो बुरा है. ते एकदा संपलं की आम्ही तुम्ही सगळे माणसं आहोत. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान क्या औलाद है तू इंसान बने. आम्ही तुम्ही सगळे माणसं आहोत. गाडगेबाबांनी म्हटलं, अरे माणूस होता मी, जात काय विचारतोस, पांडुरंगाचं दर्शन घेऊ दे. बडवा म्हणा नाही, दूर हो. गाडगेबाबा म्हणाले, माझा विठ्ठल नाही, माझा विठ्ठल प्रत्येकाच्या अंतर आहे. आणि म्हणून माय मौल्यानो, धर्म तोडायला शिकवत नाही, जोडायला शिकवतो. शेवट करतो, वेळ झाला. 2 आयामध्ये भांडण लागलं. एक आई म्हणाली हे बाळ माझं आहे, एक आई म्हणाली हे बाळ माझं आहे. 2-3 वर्षाचं बाळ. 2 आयामध्ये भांडण लागलं. घरामध्ये भांडण वाढलं, लोक जमा झाले, ग्रामपंचायतीवर गेले, पंच बसले, भांडण सोडण्याचा प्रयत्न करू लागले. एक आई म्हणाली हे बाळ माझं आहे, एक आई म्हणाली हे बाळ माझं आहे. तंटा काही भेटलाच नाही. राजाकडे गेला, दरबार बोलवला गेला. हजारो लाखो लोक दरबारामध्ये जमा झाले. प्रधानजी समोर आला. राजा सांगला, राजा हे एक आई आहे, हे एक आई आहे, हे 2-3 वर्षाचं मूल आहे, ते मुका आहे, त्याला बोलता येत नाही. ती आई म्हणते बाळ माझं आहे, ती आई म्हणते बाळ माझं आहे. आता महाराज तुम्हीच आता निवाडा करा. राजा म्हणाला, ठीक आहे, आपण न्याय निवाडा करूया. विवेकानं, मी अविवेकाची काळ आहे. ते कसं दूर करायचं? मग महाराज म्हणाले, एक काम करूया. 3 घंटा होते, त्याला शिळेला बांधा. एक छोट्या पोराला शिळेला बांधण्यात आलं, दगडी शिळेला बांधण्यात आलं. आणि मग दोऱ्याने शिळेला बांधण्यात आलं. एक आई इकडे बसली, एक आई इकडे बसली. राजाने सांगितलं 3 घंटा होते. टन पहिली मोठी घंटा झाली. सगळे सावध झाले, कान टवकारले. प्रत्येकाचे डोळे राजाकडे लागले की आता राजा काय निर्णय देणार. टन मोठी घंटा वाजली. तोपर्यंत त्या मारेकराने आपली तलवार घासून तयार ठेवली होती. ती चकाकत होती, चमकत होती, धार आली होती, तेज आलं होतं. टणकन दुसरी घंटा वाजली आणि प्रत्येकाचा श्वास रोखला गेला, थांबला गेला. जीवाचं रान करून कान टोकारून डोळे समोर ठेवून राजाकडे बघू लागली की आता निर्णय काय देणार. 2 घंटा झाली. टणकन तिसरी घंटा झाली आणि अक्षरशः सगळ्यांनी आपला श्वास रोखून ठेवला. आता राजा काय नाही निर्णय दिला, काय न्याय करणार. ती आई तिकडे बसले, ही आई तिकडे बसले. राजा म्हणाला, ते मारेकऱ्या तलवार उचल आणि या पोराचे 2 तुकडे कर. एक तुकडा या आईला दे, एक तुकडा या आईला दे. त्या मारेकऱ्याने तलवार उचलली आणि एका सेकंदामध्ये त्या लहान बाळाच्या देहाचे तुकडे तुकडे करणार इतक्या. एक आई किंचाळली, ओरडली, चिरकली, टाहो पडला. राजा थांबा, हे मूल माझं नाही, मला माफ करा. हे त्या आईचं मूल आहे, त्या आईला द्या. सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि ती आई म्हणते हे मूल माझं नाही, त्या आईचं आहे. त्या आईच्या डोळ्यात पाणी सुद्धा आल्याने दगडासारखी ती बसून होती. सांगायचं तात्पर्य, दृष्टांत सिद्धांत सुटच समजून घ्या. आपल्या मुलाचे तुकडे होत असताना जी आई बघते ती आई आई नाही, ती कैदाशीर आहे. आणि आपल्या बाळाला जखम होताना, तुकडे होतात, जी आई किंचाळते, टाळ फोडते, तीच तिची खरी आई असते. हे राजाच्या लक्षात आलं आणि राजाने न्याय निवाडा केला की जी आई म्हणते ती आईला द्या, तीच खरी आई आहे. ते मूल त्या आईला देऊन टाका. दृष्टांत संपला. सिद्धांत आणि सूत्र हे आहे. माय मौलानो, धर्म माणसाचे तुकडे करायला शिकवत नाही,
मारायला शिकवत नाही, भेद निर्माण करायला शिकवत नाही. धर्म माणसाला जोडून ठेवतो, न्याय देतो, प्रेम देतो, करुणा देतो, उद्धार करतो, डोळे देतो, विवेक देतो. आणि म्हणून आपण विवेकाच्या वाटेवर आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी फिरवली विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. माझं आयुष्य आनंदमय होण्यासाठी, मला माझ्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आणि मला माझ्या जीवनाचा सार्थक करून घेण्यासाठी 3 गोष्टी. आईवडिलांची सेवा करा, मनोभावे सेवा करा, निस्वार्थपणे सेवा करा. दुसरं आहे, ज्या गुरुजनाकडून आपण शिकलो, शाळे झालो, ज्ञान मिळालं, मार्ग बसला, प्रकाश सापडला, वाट मिळाली, त्या गुरुला कधी विसरू नका. त्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, त्या गुरुबद्दल आदर व्यक्त करा, त्या गुरुची सेवा करा. बाबुराव मला मी धन्यवाद देतो, बाबुराव मला मी शुभेच्छा देतो की भागवत महाराज यांचे ते पहिले शिष्य. आजकाल माणसाला जिवंतपणे विचारत, मेल्यानंतर तर सोडूनच द्या. बाबुराव मामाने आपल्या गुरुची आठवण ठेवा. पहिल्या वर्षी पुण्यस्मरण ठेवलं, दुसऱ्या वर्षी पुण्यस्मरणाला परत मला बोलवलं. आणि मला असं वाटतं की दरवर्षी ते मला बोलावणार, मला सोडत नाही आणि मी त्यांना सोडवणार नाही. कारण आता हे नातं प्रेमाचं आहे, करुणेचं आहे, वेदनेचं आहे, विचाराचं आहे, विवेकाचं आहे. आणि म्हणून बाबुराव मामाने बाप परमपूज्य स्वर्गवासी भागवत महाराज गोळेगावकरांच्या कार्याची ओळख ठेवून, त्याच्या जीवनातल्या चांगल्या आचरणाची ओळख ठेवून, गुरु मानून त्यांनी त्यांची सेवा केली, सोबत राहिलं. खूप मोठा काळ त्यांच्यासोबत गेला. त्यांची आठवण ठेवून पुन्हा एकदा मेल्यानंतर वेगळ्या अर्थानं त्यांच्या आठवणी, त्यांच्या स्मृती आपल्या सगळ्यांच्या समोर जिवंत केल्या, जिवंत ठेवल्या. त्याबद्दल बाबुराव मामाला मी धन्यवाद देतो. त्यांची 2 मुलं आहेत, सनकादिक आणि सनत कुमार आणि सनकादिक ऋषी यांची नाव आहे. उद्योगधंद्याला आहेत, व्यापाराला आहेत, छान मुलं आहेत, चांगले संस्कारी घर आहे. बरं वाटलं, आनंद वाटला. अशा घरामध्ये मला आलो, धन्य वाटलं, छान वाटलं. तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. आणि या निर्माणाचा शेवट करत असताना माय मौलानो, कुठेही भटकून, कितीही कुठेही काही नाही. आईवडिलांची सेवा पहिलं सूत्र, गुरुजनांची सेवा त्याची आठवण दुसरं सूत्र, आणि तिसरं सूत्र आहे या समाजाचं, या राष्ट्राचं, या सृष्टीचं, या मानवतेचं आम्ही तुम्ही काहीतरी देणं आहोत. जेवढं देता येईल तेवढं देत राहा, प्रेमाने देत राहा, भावनेने देत राहा, हाताने देत राहा, बोलण्यातून देत राहा, पैशातून देत राहा. ज्या ज्या रूपानं देता येईल त्या त्या रूपानं देत राहा. देणारा देव असतो, देव म्हणजे देणार. ज्ञानेश्वर म्हणून बरोबर दिलं, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे आनंदचे वरी होऊ द्या विचारी. सुकाळ केला ब्रह्मज्ञानाचा आणि अमृताचा सुकाळ केला. आणि हे सगळं अमृत त्या लोकांना आपण सांगतोय. जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कंकोळे, परी विचूनी मनी पवाळे चकुरा करले. त्या चकुराप्रमाणे तुम्ही अमृताचं प्राशन केला म्हणजे धन्य झाला, अशी भावना आमची तुमची सगळ्याची निर्माण झाली. निरोप घेताना राष्ट्रनाथ तुकडोजी महाराजांच्या अभंगाने याच्या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी करतोय. विवेक बुद्धीनं जीवनातले प्रश्न सोडवा, विवेक बुद्धीने जगाकडे बघा, साधू संतांकडे बघा, ग्रंथाकडे बघा, जीवनातल्या सगळ्याच घटनाक्रमाकडे बघा. राष्ट्रनाथ तुकडोजी महाराज म्हणतात, म्हणे नाही भावा म्हणे देवा मला पावरे, देव बाजारचा भाजीपाला नाही. दगडाचा देव त्याला वडराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, दह्या दुधाचा देव त्याला बोक्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. देव अशानं पावायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अनेक चोराने सोन्याचे कळस चोरून नेले, मूर्त्या चोरून नेले, मंदिरात चोरून नेले. ज्या शनिदेवाला आपण घाबरतो, भीतो, बाबू शनिदेव आपलं काहीतरी वाटोळ करतो, काहीतरी पाप लागतं आणि काहीतरी तो आपला अंत आपण करतो आणि वाटोळ करतो आयुष्यात असं वाटतं. त्या शनिदेवाच्या मंदिरावरचे पत्रे उडून गेलेले असतात, शनिदेव ते पत्रे वापस आणू शकत नाही. शनी मंगळ काही नसतं, सगळा मनाचा खेळ आहे, सगळी भीती घातली गेली आहे. आणि म्हणून धर्मातल्या माणसाने, धार्मिक माणसाने, वारकऱ्याने निर्भय असलं पाहिजे, शूर असलं पाहिजे, बहादूर असलं पाहिजे. आणि खरं खोटं करत असताना चुकीचं बोलणाऱ्या माणसाला सभेमध्ये उभं टाकून प्रश्न विचारला पाहिजे. जनाबाईला विचारला प्रश्न, मुक्ताबाईला विचारला प्रश्न, नामदेवला प्रश्न विचारला, ताटी उठा ज्ञानेश्वरा सांगा. सोळाबाईने प्रश्न विचारला, बहिणाबाईने प्रश्न विचारला. प्रश्न विचारणाऱ्या महिला तयार झाल्या पाहिजेत, पुरुष तयार झाले पाहिजे. आणि पुढं संत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार मेल्या विन अनुभव नाही. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अभिमान गेल्या विन अनुभव नाही.
तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, देव अशानं पावायचा नाही रे. देव बाजाराचा भाजीपाला नाही. देव धर्म म्हणजे बाजाराचा भाजीपाला नाही. आणि मौलानो, विवेकाचा ज्ञानाचा विषय आहे. तो ज्ञानयोग, तो कर्मयोग, तो भक्तियोग आपण समजून घेतला पाहिजे. तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम्ही ते, अशी विनंती करून माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माय माऊल्यांच्या आणि मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मस्तक टेकवतो आणि आपल्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये असलेल्या त्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या चरणावरती दंडवत घालतो आणि आजची निरूपण ह्या बाबा स्वर्गवासी भागवत महाराज गोळेगावकर यांच्या द्वितीय पुण्य समारंभाच्या निमित्तानं त्यांच्या चरणावरती अर्पण करतो आणि या कुटुंबातले बाबूराव मामा त्यांच्या धर्मपत्नी या दोघांच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी अर्पण करतो. थांबतो. 2-3 अटी आहेत माझ्या. मी कधी कोणाकडून पाया पडून घेत नाही. बाबा मामा, मी गाडगे बाबाचा शिष्य आहे. गाडगे बाबा पाया पडायला आले की काठी घेऊन बसायचे, डोक्यात मारायचे, पाठीत मारायचे, सांगायचे मायबापाच्या कधी पाया पडत, माझ्या काय रे पाया पडतो, चल दूर हो, दूर हो, आपण दूर हो, नको नको तुझा हात नको होऊ मला. मी एवढा मोठा नाही, पण त्याच्या वाटेवरचा एक साधक आहे. लक्षात तुमच्या, म्हणून मी पाया पडून घेत नाही. कोणी माझ्या पाया पडा येऊ नका, ग्रंथाच्या पाया पडा. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बाबा मला माहिती आहे मी मानधन पैसे वगैरे काही घेत नाही. 20-22 वर्षापासून प्रवचन करतो, निरूपण करतो, बंडू देवाला माहिती आहे. हा, कीर्तन ठेवा, मी कीर्तनात अवश्य. आता कीर्तनाला सुरुवात केली आहे. माचळमध्ये पहिले कीर्तन झालेलं आहे. कीर्तनाच्या तारखा आला तर नाही म्हणत नाही, हळूहळू सुरुवात करायला पाहिजे. मी कीर्तनकार का होतो, कशामुळे होतो? 3 गोष्टी आहेत. खरं काय ते सांगण्यासाठी, खऱ्या महापुरुषाचा विचार रुजवण्यासाठी, आणि तिसरं, स्वर्ग खोटा आहे, नरक खोटा आहे, जे काही ते सगळा हिसाब किताब इथंच आहे. झोपताना ते हिसाब किताब प्रत्येकाला द्यावा लागतो, जीवनपणे द्यावा लागतो. ह्या 3 गोष्टी सांगण्यासाठी मी कीर्तनकार होतोय. पैसे कमवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, फोटो लावा, बॅनर छापा, नाव टाका, दुधाला अंघोळ घाला, महाराजाला गादीच लागते, महाराजाला तुमचं जेवण वगैरे लागतं, महाराजाला बायाच लागतात. बुवा ते बाया आणि वृक्ष ते छाया, असा महाराज मी नाहीये. म्हणून पुन्हा एकदा आपल्या प्रत्येकाच्या चरणावरती नतमस्तक होतो. आजच्या सेवेला पुढाकार देतो. ओम शांती शांती. एवढा मोठा हार घातला की त्या प्रेमाच्या ऊर्जा फार वाचतो.